नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गॅप एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण 11वीची जी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया जी सुरू झाली आहे त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत। त्यामध्ये जसे की विद्यार्थ्याला लागणारी जे डॉक्युमेंट आहेत, ती प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होईल आणि ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे त्यांच्यासाठी काय असेल, तसेच त्यांची ॲडमिशनची जी फीस आहे, ऑनलाईन रजिस्ट्रेशनची जी फीस आहे त्याबद्दल आपण सर्व गोष्टीबद्दल या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत। त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा, जेणेकरून त्याला संपूर्ण माहिती मिळेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वांना माहित आहे की या वर्षीपासून महाराष्ट्र शासनाने 11वीची जी प्रवेश प्रक्रिया जी आहे ती ऑनलाईन स्वरूपात ठेवण्यात आली आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांना ऑफलाईन आजपर्यंत केलेले ॲडमिशन असतील, पण या वर्षीपासून सायन्सचा असेल, आर्टचा असेल आणि किंवा कॉमर्सचा असेल, सर्व ॲडमिशनचे जे असतील विद्यार्थ्यांचे ते सर्व प्रकारे ऑनलाईन असतील। कोणत्याही विद्यार्थ्याचे ऑफलाईन मध्ये ॲडमिशन होणार नाहीत, या सर्व विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी। त्यानंतर विद्यार्थ्यांनी 11वी ऑनलाईनची जी प्रवेश प्रक्रिया आहे ती आपली 19 तारखेपासून सुरू झाली होती। 19 मे, 19 आणि 20 तारखेला ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेत, पण ती जी प्रवेश प्रक्रिया जी 2 दिवसाची होती ते तुम्हाला फक्त प्रॅक्टिससाठी दिली होती, त्यामुळे ते कुठल्याही विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही। बऱ्याच विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी केला असेल, पण ते तुम्हाला प्रॅक्टिससाठी ठेवण्यात आलेलं होतं, त्यामुळे ते तुमचा जो फॉर्म भरला आहे तो गृहीत धरला जाणार नाही। त्यामुळे जे नवीन पद्धत होती ती 21 तारखेपासून सुरू होणार होती, त्यानंतर ते 21 तारखेला चालू झालं नाही, त्यांनी परत 22 तारीख आपल्याला देण्यात आली होती। परत 22 तारखेला काही त्यांच्या तांत्रिक अडचणीमुळे त्यांनी ते 22 ची तारीख जी आहे ती आता 26 मे 2025 पासून 11 वाजल्यापासून फॉर्म सुरू होणार आहेत अशा नवीन वेळापत्रकानुसार आपल्याला देण्यात आलेली आहे। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी 26 तारखेपर्यंत जे काही डॉक्युमेंट आहेत ते काढून ठेवायला पाहिजेत। त्यामध्ये जसे की डॉक्युमेंट लागणार आहेत तुमची, जसे की 10वीची मार्कशीट असेल, त्याच्यानंतर 10वीची TC असेल, त्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र असेल, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट असेल, त्यानंतर तुमचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल, त्याच्यानंतर तुमचं अपंगाचं सर्टिफिकेट असेल किंवा धरणग्रस्त असेल किंवा प्रकल्पग्रस्त असेल। त्यामध्ये तुमचं अपंगाचं आणि धरणग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त हे काही विद्यार्थ्यांचे ज्यांच्याकडे आहेत त्यांनीच ते यस नो करायचे किंवा अपलोड करायचे, बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी नाही। ज्या विद्यार्थ्यांची कास्ट आहे, जसे की VJNT आहे, त्याच्यानंतर NT आहे, SCBC आहे, SBC आहे, SC आहे, ST आहे, या सर्व विद्यार्थ्यांसाठी कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। त्यांना जर कास्टमधून जर प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांना कास्ट सर्टिफिकेट हे अपलोड करणं हे महत्वाचं आहे, कंपल्सरी आहे। जर एखाद्या विद्यार्थ्यांनी जर कास्ट सर्टिफिकेट जर काढलेलं नाही तर त्यांनी आपल्या वडिलांचं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करू शकतात। आणि त्यानंतर जे विद्यार्थी NT चे असतील, OBC चे असतील, त्या SCBC चे असतील, त्या विद्यार्थ्यांना तुम्हाला नॉन क्रिमिनल पण आवश्यक आहे। नॉन क्रिमिनल या विद्यार्थ्यांना लागत असते। त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल जर त्या विद्यार्थ्यांनी काढलं नसेल तर त्यांनी आपल्या वडिलांचं जे नॉन क्रिमिनलचं जे सर्टिफिकेट आहे ते अपलोड करू शकतात। त्यानंतर जर त्यांचा जो प्रवेश आहे तो कॅटेगरीमधून होईल आणि ज्यावेळेस तो कुठल्याही कॉलेजमध्ये ज्यावेळेस ॲडमिशन घेईल, त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेते वेळेस त्यांना ते ओरिजिनल सर्टिफिकेट हे सबमिट करावं लागेल। विद्यार्थ्याचं ओरिजिनल सर्टिफिकेट सबमिट करावं लागेल, जेणेकरून त्याचा जो प्रवेश आहे तो त्या कॅटेगरीमधून घेतला जाईल। जर विद्यार्थ्यांनी जर त्याचं ओरिजिनल सर्टिफिकेट जर सबमिट केलं नाही तर त्याचं ॲडमिशन हे ओपन मध्ये गृहीत धरण्यात येईल। त्यामुळे विद्यार्थ्यांनी आजपासूनच डॉक्युमेंट काढायला सुरुवात करावी, जेणेकरून त्याला जी 26 तारखेपासून जी ऑनलाईनची जी प्रवेश प्रक्रिया असेल त्यामध्ये त्याला कुठलीही अडचण येणार नाही। त्यानंतर विद्यार्थ्याला लागणारी जी ॲडमिशन करते वेळेस जी फीस लागणार आहे ती विद्यार्थ्यांची 100 रुपये असेल। जे कास्टचे विद्यार्थी असतील त्यांना 100 रुपये असेल, जे ओपनचे विद्यार्थी असेल त्यांना 130 रुपये असेल। जेणेकरून कुठल्याही कॅफेवर किंवा तुम्ही कुठल्याही ऑनलाईन सेंटरवर भरत असाल तर ती फीस तुम्हाला पेड करावी लागेल। त्यानंतर विद्यार्थ्याला त्यांचे पुढचे प्रवेश प्रक्रिया असतील, जसे की त्याचे कॅप राऊंड असेल, त्यामध्ये त्याला कॉलेज पण फिल करायचे आहेत। हे ॲडमिशनची जी प्रक्रिया असेल ती पार्ट 1 मध्ये असेल आणि जे पार्ट 2 मध्ये असेल ते तुम्हाला कॉलेजचे जे सिलेक्शन करायचे, तुम्हाला कुठलेही महाराष्ट्रातले 10 कॉलेज तुम्ही सिलेक्ट करू शकता। तुम्ही सिलेक्ट करते वेळेस पहिल्या सिरियल नंबर पासून तुम्हाला चेक केले जातील, 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर। तुम्ही एकही, कमीत कमी तुम्ही 1 कॉलेज टाकू शकता, जास्तीत जास्त तुम्ही 10 कॉलेज टाकू शकता। तुम्हाला पहिल्या राऊंड मध्ये जर कोणतं कॉलेज भेटलं तर तुम्हाला ते
घेणं कंपल्सरी नाही. तुम्हाला जर ते नको असेल तर तुम्हाला सेकंड राऊंड मध्ये तुम्हाला जाता येईल, थर्ड राऊंड मध्ये जाता येईल. पण तुम्हाला हे 3 राऊंड संपल्यानंतर जो चौथा राऊंड असेल गव्हर्नमेंटचा, तोपर्यंत तुम्हाला वेट करावं लागेल. त्यामुळे तुम्ही पहिला राऊंड भरते वेळेस तुम्ही काळजीपूर्वक भरावा, जेणेकरून विद्यार्थ्याचं किंवा पालकाचं नुकसान होणार नाही, याची परिपूर्ण काळजी घ्यावी. असेच नवीन नवीन माहिती पाहण्यासाठी तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये दिलेल्या व्हॉट्सअपच्या लिंकमध्ये जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला पुढची माहिती भेटेल. आणि ज्या विद्यार्थ्यांना काही अडचणी असतील तर त्यांनी आपल्या खाली कॉमेंट्समध्ये सुद्धा मेसेज करू शकतात किंवा आम्हाला आमच्या नंबरवर संपर्क सुद्धा करू शकतील, जेणेकरून त्याला कुठलीही अडचण येणार नाही आणि आम्ही त्याचे जे प्रॉब्लेम असतील ते आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. जर विद्यार्थ्यांना, जे बरेच विद्यार्थी काही खेड्यातले असतील त्यांना प्रवेश घ्यायचा असेल, त्यांनी हा व्हिडिओ त्या सर्वांना शेअर करावा, जेणेकरून त्याचं शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर त्यांनी नक्की शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.